थेट नागपूरमध्ये जाऊयात. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत बोलतायत. आता 2 दिवसापूर्वी पंडित नेहरूंवर टीका केली अमित शहानी 370 कलमासंदर्भात. म्हणून कोणी अमित शहांवरती गुन्हा दाखल करणार आहे का? एक लक्षात घ्या, या देशात लोकशाही आहे, या देशामध्ये संविधान आहे, या देशामध्ये अद्याप हुकुमशाही किंवा आणीबाणी ही लावलेली नाही, सेन्सॉरशिप लावलेली नाही किंवा आमच्या जिव्हा कापून टाकलेल्या नाहीत. टीका टिप्पणी होतच असणार ना. आमच्यावर करता, आम्ही तुमच्यावर करतो. प्रधानमंत्री आहेत ते बरोबर आहेत, कोणी मंत्री आहे बरोबर आहे, कोणी मुख्यमंत्री आहेत बरोबर आहे. पण राजकीय भूमिका घेऊन जर कोणी टीका करत असेल आणि त्याच्यावरती एखाद्या पक्षाचे लोक गुन्हे दाखल करून त्यांना अटकाव करण्याचा प्रयत्न करत असतील तर ह्या लोकांना आम्ही आणीबाणीविरुद्ध लढा दिला असा डंका पिटण्याचा अधिकार नाही. आणीबाणीविरुद्धचा लढा हा या सेन्सॉरशिप विरुद्ध होता. हे जरा ह्या लोकांनी समजून घेतलं पाहिजे. या देशाचे प्रधानमंत्री ही एक महान संस्था आहे, ती व्यक्ती नाही. आमची टीका ही राजकीय असते, एखाद्या भूमिकेच्या विरुद्ध असते. या देशाच्या विरुद्ध एखादं काम करताना कोणी दिसत असेल त्याविरुद्ध असते. हे जर कोणाला मान्य नसेल तर त्यांनी या देशाचे संविधान वाचायला पाहिजे. सरकारच्या हस्तक्षेपामुळे काय आदित्य ठाकरे यांच्यावर SIT स्थापन केली जाते. सरकारनं पोलीस विभागाला पत्र दिलं. जेव्हा नागपुरात येतात अशा पद्धतीनं त्यांना दबाव तंत्र होतोय का काय म्हणाल त्याबद्दल? आपणच म्हणताय दबाव तंत्र. या दबाव तंत्राला आम्ही भीक घालत नाही. तुम्हाला SIT स्थापन करायची आहे एखाद्या विषयात, SIT स्थापन करा. तुम्हाला हा तपास CIAकडे द्यायचा असेल तर CIAकडे द्या. तुम्हाला KGBकडे द्यायचा असेल तर KGBकडे द्या. आपल्या राजकीय विरोधकांच्या संदर्भात खोटे भ्रम निर्माण करायचे, बदनामी करायची आणि आपली राजकीय पोळी भाजायची, हा बदनामी करण्याचा कारखाना आहे सध्याचं सरकार दिल्लीतलं आणि राज्यातलं. पण आम्ही त्यांना भीक घालत नाही. करा ना चौकशा, ज्या कोणाच्या करायच्या आहेत तेवढ्या करा. लाखो कोट्यावधी लोक शिवसेनेमध्ये आहेत, त्या प्रत्येकाची स्वतंत्र SIT लावा. आम्ही सगळे नेते असू, उपनेते असू, खासदार असू, आमदार असू, शिवसैनिक असू, तुम्ही प्रत्येकासाठी स्वतंत्र SIT स्थापन करून पोलिसांना आणि तपास यंत्रणांना त्याच कामाला लावा. इथे राज्याची कायदा आणि सुव्यवस्थेची धुळधाण उडाली या देशामध्ये, राज्यामध्ये. त्याविषयी आपण काय बोलू नका. ही SIT, ती SIT, ती SIT, ती SIT, या सगळ्या सरकारचं काम त्याच्यातच झालेलं आहे. आणि दुसरी काही कामं आहेत का बघा ना तुम्हाला. हां, किती वर्ष SIT सरकार बदलणार आहेत. 2024 नंतर कोणी सत्तेचा अमरपट्टा बांधून इथे आलेला नाही आहे. ना मोदी, ना देवेंद्र फडणवीस, हे लक्षात घ्या, ना एकनाथ शिंदे आणि ना अजित पवार. ही टेम्पररी व्यवस्था आहे लोकशाहीमधली. करा ना SIT स्थापन. काय करणार तुम्ही आमचे SIT स्थापन? आमची उखडणार आहात का तुम्ही? घ्या शब्द हा माझा. मुंबई महानगरपालिकेचा ऑडिट होणार आहे, 25 वर्षाचा ऑडिट होणार आहे. 3 सदस्यांची समिती गठीत करण्यात आलेली आहे. नक्कीच करा, पण त्याच्या आधी गेल्या 2 वर्षाचा आधीच ऑडिट आधी करा. हे जे शिंदेचं सरकार जे आलं आहे गेल्या 1.5 वर्षापासून, त्या काळात आधी ऑडिट व्हायला पाहिजे. त्या काळात. आणि फक्त मुंबई महानगरपालिका नाही, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर, बरं का, ठाणे महानगरपालिका. मुंबईचं काय करताय? करा सगळ्या महानगरपालिकांचं ऑडिट आणि नगरविकास खात्याच्या गेल्या 1.5 वर्षातल्या सगळ्या कारभाराचं आणि व्यवहाराचं आधी ऑडिट करा. कारण महापालिका या नगरविकास खात्याच्या अंतर्गत येतात, बरोबर ना? त्याचं ऑडिट करा, जरूर करा. आणि जर ऑडिटर्सना काही विषय कळत नसतील तर आम्ही त्यांना ती माहिती देऊ. आम्ही सुद्धा चांगले ऑडिटर्स आहोत. मागासवर्गीय आयोगाच्या अध्यक्षांनी राजीनामा दिलेला आहे. त्यांच्यावर दबाव येत होता. आधी सदस्यांनी राजीनामे दिले, आता मागासवर्गीय अध्यक्षांच्या समितीच्या त्या आयोगाना अध्यक्षांनी आहेत जस्टिस निरगुडे यांनी राजीनामा दिला.
त्यांनी राजीनामा देऊन 8 दिवस होऊन गेले, पण सरकारनं आत्ता जाहीर केले. याच्यात काय लपवाछपवी चालली आहे ते पाहावं लागेल. पण आयोगावर विशिष्ट प्रकारचा अहवाल द्यावा यासाठी दबाव येत होता सरकारकडून, हे आता स्पष्ट झालेलं आहे. विरोधी पक्ष सत्ताधारी नेते नेत्यांवरती भ्रष्टाचाराचे आरोप केले. सत्ताधारी नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले. एका नेत्याचं नाव देखील तुम्ही काल घेतलं. तुम्हाला शिवराळ भाषेचा वापर देऊ या द्या, नेत्यांनी काय हरकत नाही. शिवाय देऊ द्या. सरकार आहे त्यांचं, ते त्यासाठीच ते घटनाबाह्य सरकार जे आहे ते आहे. शिवाय देण्यामुळे का आमच्या अंगाला भोकं पडत नाहीत. आम्ही आमचं काम करत राहू. मी म्हटलं ना, लोकशाही आमच्यावर खटले दाखल करा, आमच्या नेत्यांच्या विरुद्ध SIT स्थापन करा, आम्हाला तुरुंगात टाका, ED लावा, CBI लावा, जे काय लावायचं ते लावा. एक वेळ असं येईल आम्ही तुम्हाला बांबू लावू. संघर्ष यात्रा रोहित पवारांची आहे. आपल्या पक्षाकडनं कोण कोण ते जाणार पहा की त्यांचं आमची चर्चा सुरू आहे. नक्कीच आमच्या पक्षाकडनं प्रमुख लोक त्या समारोपाला उपस्थित राहतील. आता दुपारी माननीय उद्धव ठाकरे आणि आम्ही सगळे नेते शरद पवार साहेबांना भेटणार आहोत. त्यांचा आज वाढदिवस आहे. या देशाचे एक प्रमुख नेते आहेत, आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक आहेत. तर उद्धवजींच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे लोक आज साधारण 1 किंवा 1:30च्या दरम्यान पवार साहेबांना भेटून आमच्या वतीने त्यांना शुभेच्छा देऊ. मागासवर्गीय आयोगाचा राजीनामा झालेला आहे. मागासवर्गीय आयोगाचा राजीनामा झालेला आहे. मोदी वर्सेस हु ऐसा बीजेपी का सवाल रहता है. अभी राजस्थान में मुख्यमंत्री कौन होगा, इस पे पेच अटका हुआ है. देखिए, पेच का सवाल नहीं. इन 3 ही राज्यों में इतना भारी बहुमत ये लोगों ने लाया है. कैसा लाया पता नहीं, लेकिन लाया है. तो किसी को भी वो मुख्यमंत्री के तौर पर, वो थोड़े विधायक चुनते हैं वहाँ का मुख्यमंत्री. वो तो अपॉइंटमेंट होती है, दिल्ली से अपॉइंटमेंट लेटर लेके आना पड़ता है, जो कांग्रेस में पहले होता था कि मुख्यमंत्री दिल्ली से तय होते हैं. लेकिन अब भारतीय जनता पार्टी का जो कांग्रेसीकरण हुआ है, उसमें भी दिल्ली के जो हाईकमांड है वो नियुक्त करते हैं मुख्यमंत्री. जैसे बेरोजगार लोगों को नियुक्ति पत्र देने का कार्यक्रम होता है ना, वैसे किसी को ये नियुक्त करो, ये नियुक्त करो, होता है. राजनीति में ये बात चलती है. जिसके पास भारी बहुमत होता है, सत्ता होती है, तो ये बात तो होती रहती है. तो उसके ऊपर कोई टीका टिप्पणी करने की जरूरत नहीं. मागासवर्गीय आयोगाचा अध्यक्षाचा राजीनामा झालेला आहे. मागासवर्गीय आयोगाच्या अध्यक्षाचा राजीनामा झालेला आहे. मागासवर्गीय आयोगाचा अध्यक्षाचा राजीनामा झालेला आहे. मेरे ऊपर जो मामला दर्ज हुआ है, क्यों हुआ है मुझे मालूम नहीं. कोई कहता है कि मैंने प्रधानमंत्री जी के ऊपर कोई टीका टिप्पणी की. ठीक है, मैं सांसद हूँ, मैं इतने साल से राजनीति में हूँ. एक राजनीतिक भाषा होती है सभी की, अपने अपना एक धर्म होता है. इस देश में अब तक सेंसरशिप, इमरजेंसी नहीं लगी है. जब प्रधानमंत्री जी डिक्लेयर करेंगे इस देश में इमरजेंसी लगी है और आप सभी के लिखने और बोलने के ऊपर पाबंदी है, तो मैं ज़रूर विचार करूँगा कि हाँ ठीक है, अब इमरजेंसी है तो हमको ये देश छोड़कर चला जाना चाहिए या भूमिगत होना चाहिए, अंडरग्राउंड होना चाहिए, तब मैं विचार करूँगा. लेकिन जब तक इस देश में लोकतंत्र है तब तक मैं संविधान और कानून के दायरे में रहकर, हमारी बात है तो जनता के सामने में रखना मेरा अधिकार है.